हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज शेअर करते आहे थंडी स्पेशल ड्रायफ्रूट लाडूंची रेसिपी. तर त्यासाठी घेतलेले साहित्य तुम्हाला सांगते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर, किशमिश, अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, खारकीची पावडर, मखाना आणि सोबतच जो डिंक असतो तर तो घेतला आहे आणि लेंडी पेपर घेतली आहे. तर लेंडी पेपर बघा ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाहीही घातलं तरी चालते. डिंकाला ना छान तुपामध्ये तळून घेतलं आणि अशा प्रकारे ना त्याच्या लाया फोडून घेतल्या. तुपाला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये डिंक टाकायचा. तर त्याच्या अशा प्रकारे छान अशा लाह्या फुटतात. तर हे सगळं जे जिन्नस आहे तर त्यातलं अंजीर आणि किशमिश या दोन गोष्टी सोडून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मस्त अशा मिक्सरला ना बारीक वाटून घेतल्या. बारीक म्हणजे एकदमही बारीक वाटायच्या नाही, थोडंसं म्हणजे जाडसर बारीक असं वाटून घ्यायचं. तर अशा प्रकारे बघा इथे ना मी ही पावडर बनवून घेतली आणि जे डिंकच्या लाह्या आपण फोडलेल्या होत्या तर ते सुद्धा मिक्सरला छान बारीक होतं, तर त्यालासुद्धा बारीक करून घ्यायचं. जे अंजीर होते तर त्याला मस्त असे बारीक बारीक कट करून घेतले आणि किशमिश अख्खेच घातले आहेत. तुम्हाला हवं तर किशमिशसुद्धा तुम्ही बारीक करू शकता. खारकीची मी पावडरच आणलेली होती, कारण घरी ना व्यवस्थित होत नाही पावडर, म्हणून मग पावडरच आणली आणि सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर इथे पाक येण्यासाठी ठेवला आहे. 2.5 ग्लास साखर घेतलेली होती, त्यामध्ये पाणी घातलं आणि इथे पाक येण्यासाठी ठेवला. सोबतच थोडंसं तूपसुद्धा गरम करून घेतलं होतं. तर बघा गरम तूप ना या मिश्रणामध्ये घातलं आणि सोबतच जो पाक येण्यासाठी मी ठेवलेला होता, एक तारी पाक आला की त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि हा जो पाक आहे तर या मिश्रणामध्ये ओतायचा. हे जे लाडू आहे तर ते बघा आपण ना हे सगळं साहित्य तुपामध्ये तळूनसुद्धा बनवू शकतो किंवा तुपामध्ये तळून जर बनवायचं नसेल तर अशा प्रकारे गरम तूप करून आपण या मिश्रणावर टाकू शकतो. तर मस्त छान असे लाडू जे आहेत तर ते बनवून तयार झालेले आहेत. थंडीसाठी खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.